सर 2025 से अमोल कीर्तिकर 48 वोट से हारे हैं। अब एक हफ्ते से कोशिश की जा रही है कि उसका सीसीटीवी दिया जाए। सीसीटीवी नहीं दिया जा रहा है, उसको गायब बताया ऐसा है, जो चोर होता है वो पहले सीसीटीवी कैमरा खत्म कर देता है, उसका फुटेज चोरी करता है। जो चोर होता है वहां के जो रिटर्निंग ऑफिसर है वंदना सूर्यवंशी, शी इज मोस्ट करप्ट ऑफिसर ऑफ महाराष्ट्र स्टेट। आप उनका पूरा इतिहास देखिए, ये वंदना सूर्यवंशी का वो क्या है, उसका इतिहास क्या है। सबसे भ्रष्ट अधिकारी अगर महाराष्ट्र केडर में कहीं होगी वो वंदना सूर्यवंशी है। और उसने अमोल कीर्तिकर का जो निर्णय है, जो जिस प्रकार से दिया है, वो मुख्यमंत्री के दबाव में दिया। सर हम कोर्ट का दरवाजा खटखटाने वाले हैं। हम कोर्ट में जाएंगे, हम चुनाव देखिए 4 महीने में परिवर्तन होगा, तब ये वंदना सूर्यवंशी कहाँ जाएगी। ये जो अधिकारी है जिसने सीसीटीवी फुटेज बंद कर दिया, अंदर ये वाइकर के सब रिश्तेदार मोबाइल लेकर घूम रहे थे, ये किसकी जिम्मेदारी थी। सीसीटीवी फुटेज अगर नहीं मिल रहा है वहां, तो ये वंदना सूर्यवंशी, वहां के जो ट्रेनिंग ऑफिसर है, चुनाव अधिकारी, उनकी जिम्मेदारी है। ये सब घपला ये वंदना सूर्यवंशी किया है, उसका पूरा इतिहास मेरे पास सामने आया है। जल्दी मैं उसको एक्सपोज कर दूंगा। तरी सुद्धा काहीच पुढे हालचाल अमोल कीर्तिकरांच्या जो तक्रार दाखल केली त्याच्यावर होत नाहीये। होईल ना तक्रार, पोलीस असतील किंवा निवडणूक निर्णय बघा, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणाऱ्या सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, त्यांना हा निकाल पचणार नाही, ही चोरी पचणार नाही। मी तुम्हाला आत्ता सांगतो, त्याला जुलाब होणार आहे। वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे। वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कारकीर्द पहा, मी देतो तुम्हाला, कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय, काय भ्रष्टाचार, कशा चोऱ्या मारा लफंगीगिरी केलेली आहे, मेमार्डी पासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट पर्यंत। अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही, तिची जबाबदारी आहे या वंदना सूर्यवंशीची। रवींद्र वायकरचे नातेवाईक, मित्रपरिवार मोबाईल घेऊन आतमध्ये का फिरत होता, तिला का रोखलं नाही। ते म्हणतात पोलिसांचं काम होतं, वंदना सूर्यवंशी म्हणतात पोलिसांचं काम, पोलिसांचं काम असेल किंवा नसेल, आपण तिकडला प्रमुख होता, निर्णय आपण जाहीर केलाय, सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं पाहिजे। पोलीस सुद्धा टोलवाटोलवी करतात, पोलीस करतील टोलवाटोलवी किंवा वंदना सूर्यवंशी करतील टोलवाटोलवी, या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल। महाराष्ट्रात सत्तांतर होईल तसं भविष्यात देशात सुद्धा होत आहे। मी आत्ता सांगतो, तेव्हा या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल। अमोल कीर्तिकर विजयी झालेले उमेदवार आहेत। वंदना सूर्यवंशी यांच्यावर जो मुख्यमंत्र्यांनी दबाव आणलेला आहे, त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत। त्यांचा जो इतिहास आहे अशा प्रकारचा, तो इतिहासच त्याने पुढे झाला। कोर्टात जाणार आहात आपण? नक्कीच अमोल कीर्तिकर विजयी घोषित होतील याची मला